आले. नमस्कार, माझं नाव रामदास शिंदे. इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं स्वागत करतो. मी आलो आहे सोळू या गावामध्ये, तालुका खेड, जिल्हा पुणे. मित्रांनो, समीर गोडसे सरांना शेतकऱ्यांना आपण काय प्रोडक्ट दिले होते, त्यांच्याकडून ऐकून घेऊ काय प्रॉब्लेम होता या कांद्याला आणि आता काय रिझल्ट आहे त्यांच्याकडून ऐकू. सर नमस्कार. नमस्कार सर. नाव तुमचं? समीर गोडसे. काय होतं नेमकं प्रॉब्लेम? लागवडीच्या नंतर काय काय प्रॉब्लेम आले कांद्याला आणि काय वापरलं तुम्ही? कांद्याची लागवड केल्यानंतर आपण कांद्याला सुरुवातीला सॉइल केअर, सनगार्ड, सनस्टिक आणि सन महाराजा हे प्रोडक्ट सोडले होते. बरं. तर लागवड झाल्यानंतर वातावरणाचं जे म्हणजे आभाळ वगैरे आलं, तर त्या वातावरणानंतर जे कांद्याची म्हणजे लागवड झाली होती व्यवस्थित, पण त्या वातावरणामुळे कांद्याची पूर्ण अशी मर व्हायला लागली, शेंड्याला करपा यायला लागला आणि कांद्याची जागे खालून कांदा खराब व्हायला लागला. ओके. त्यानंतर आपण त्याच्यावरती फवारणी सुद्धा घेतली होती, सनबूस्ट, सन मॅजिक, सनस्टिक. त्याच्यामध्ये पण कांद्याला म्हणजे जास्तच पाणी दिलं आणि परत आभाळाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं आणखीन मर व्हायला लागली. त्यानंतर आपण सनगार्ड आणि ताक याची फवारणी घेतली आणि दुसऱ्या वेळेस पाण्यातून फ्रूट अँड व्हेजिटेबल किट सोडलं होतं. तर फ्रूट अँड व्हेजिटेबल किट सोडल्यानंतर आज कांद्याला कम्प्लीट 2.5 महिने झाले. तर ज्या कांद्याची मर व्हायला लागली होती, आज तोच कांदा खूप छान प्रकारे आलेला आहे. तर बघू शकता की आज जो कांदा मर झाली होती तो कांदा किती छान प्रकारे आलेला आहे. बर म्हणजे ढगाळ वातावरणानंतर कांदा असं वाटलं नव्हतं की बाबा हा कांदा परत उभा राहील म्हणून, बरोबर आहे ना? पण मित्रांनो, आज बघू शकता की सनेज कंपनीचे जेवढे पण प्रोडक्ट वापरले ॲग्रिकल्चरचे, आपण ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरमध्ये काम करतो. आपलं एकच मिशन आहे की माती वाचवा, शेतकरी वाचवा, सॉइल सेव्ह फार्मर. तर या मिशनवरती आपण काम करतोय. सनेज कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर आज बघा, जो कांदा मेलेला होता, जो कांदा त्यांना अपेक्षा नव्हती की हा कांदा परत रिवर्स होईल, पण आता आज बघू शकता या कांद्याची साईज बघू शकता, पात बघू शकता, कांद्याची हाईट बघू शकता. मित्रांनो, खूप छान आणि सुंदर रिझल्ट आलाय. थँक्यू.